तुम्हाला माहिती आहे का जुन्या काळातील बंदूक, तलवार, भांडे विंडे कोणत्या ठिकाणी नाही माहीत तर चला मी सांगतो. आपल्या व्हिडिओ तुम्ही शेअर बनता नक्की पहा. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा गणेश. स्वागत तुमच्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आपल्या पप्पा कंपनीमध्ये सुट्टी होती, मस्तपैकी दिवाळी वेळ झाली, त्यामुळे आपला झाला गावाचा प्लॅन. त्यामुळे आपण मस्त गेलो पहिले पेट्रोल पंप, मस्तपैकी गाडीची पेट्रोल एकदम फुल करून टाकली टंकी. 5-6 हजार मस्त पेट्रोल टाकून घेतलं गाडीत. निघाल्यानंतर पुढे दिवशी वाटत आपण थोडा अंधार उजाडमध्ये बसत काही सकाळ सकाळी निघलं असल्यामुळं. त्यानंतर आपण पोचत मस्त गोदावरी नदीपाशी. तिथं मस्त एकदम लुक होता. तिथं आपण मस्त फोटो बिटो काढून घेतले आणि काही पूजेत सामान आणलं होते पाण्यात टाकायला विसर्जन करायला, ते पण करून घेतलं. आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता एकदम सुंदर वातावरण होतं. जर तुम्ही नदीतलं पाणीकडे पाहिलं असेल तर कळत असेल तुम्हाला 100% एकदम नदी भरून गेलेली आहे फुल. आणि नंतर आपण 4-5 तासानंतर पप्पाच्या गावात पोहोचलो फायनली. मस्तपैकी आपण तिथं गावाकडे म्हणजे पहिलं आपल्याला लागतं खोबी घ्यायला. मस्तपैकी आपण तिथं चिवडा बिवडा लाडू बिडू सही घेऊन टाकले. मित्रांनो, आपलं घर आहे गावापासून काही अंतरावर आहे, कारण की आपली शेतीचा गावापासून लांब आहे, त्याच्यामुळे आपण घर तिकडे बांधलं होतं. आणि तिथं पण आपलं एक आपण कुत्रं पाळलं, त्याचं नाव होतं मर्या. मित्रांनो, आम्ही घरी गेल्या तर आमच्या भोगायला लागलं ना, कारण की आम्ही नवीन होतो. त्यामुळे त्याला मस्त एक गादी बसून टाकलं आणि ते एकदम तुझी स्पेशल गादी आहे. त्यानंतर आपण त्याचे शंकरपाळे खायला, ते शंकरपाळे लाडू सगळ्या खातो काही मस्तपैकी. त्याला म्हणलं घे खाऊन, गॅस करून ते दिवस आला ना आले. मित्रांनो, कुत्रा तर खूप छान होतं, पण आपला व्हिडिओ तुम्ही रोज पाहता यार, फॉलो करत नाही यार. फॉलो करायला 1 मिनिट लागतो, फॉलो तर करून घ्या. मित्रांनो, माझ्या कोणत्या प्रकारचं झाडाचं पान तोड, त्यांचा उपयोग काय आणि त्या पाण्याचं नाव काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जर नसेल माहिती तर आपला व्हिडिओ तुम्ही शेअर पण नक्की पहा. आणि हो मित्रांनो, एवढे छान दगड मस्त बनवले कोणी आणि ते कशासाठी बनवत आहे मी सगळं सांगणार आहे. आणि एवढं मोठं मंदिर आहे, बनणार कुठं आहे आणि कशासाठी आहे, कोणत्या देवाचं मंदिर आहे सगळं सांगतो. आणि आपल्या संत भगवान बाबांनी वापरलेले भांडे आणि त्यांच्या काळातील बंदुका आणि रथ. जर तुम्हाला नसेल माहिती पटकन तुम्ही युट्यूबला जाऊन आपला ID सर्च करा, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर लिंक आपल्या बायोमध्ये ठेवलेली आहे, तिथून तुम्ही नक्की पहा.